नमस्कार मंडळी, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण अगदी जेमतेम 2-3 दिवसावर आलेला आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, हा दिवस अत्यंत शुभ आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही नव्या गोष्टींची सुरुवात करू शकतात. सोने खरेदी करणे, वास्तू घेणे, त्याचबरोबर गाडी घेणे किंवा मग एखादा व्यवसाय सुरू करणे, या सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकतात. गुढीपाडवा हा केवळ सण नसून एक नवीन सुरुवात आहे, विजय आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि हिंदू धर्माचा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. घरोघरी उंच गुढी उभारली जाते आणि गुढीची पूजा केली जाते. पण गुढीला नैवेद्य दाखवल्याशिवाय गुढीची पूजा अपूर्णच राहते. त्यामुळे गुढीला कोणता नैवेद्य दाखवावा, कधी दाखवावा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते. तसेच भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्यात परतले तेव्हा गुढी उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले. तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची परंपरा चालू झाली. गुढी उभारण्यासाठी बांबूची उंच काठी घेतली जाते. ती काठी स्वच्छ धुवून त्या काठीला रेशमी वस्त्र बांधले जाते. त्यावरती पितळाचा किंवा तांब्याचा तांब्या उलटा ठेवला जातो. फुलांचा हार, साखरेची गाठी आणि कडुनिंबाची डहाळी लावून गुढी उभारली जाते. सूर्योदयानंतर स्नान करून उभारलेली गुढी सूर्यास्तापूर्वी पूजा करून उतरवली जाते. गुढी म्हणजे ध्वज. दारी उभारलेली गुढी हे सुख, विजय आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या दारासमोर गुढी उभारल्यामुळे वाईटाचा नाश होतो, घरामध्ये सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा येते असे म्हणतात. आणि या गुढीपाडव्याला साखरेच्या गाठीला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा गुढीला साखर गाठी बांधल्या जातात आणि नैवेद्य म्हणून गुढीला अर्पण केल्या जातात. एक वेळ तुम्हाला फुलांचा हार भेटला नाही तरी चालेल, पण साखर गाठी मात्र अवश्य बांधा. साखर ही गोडपणाची आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. वर्षाची सुरुवात गोड व्हावी, सुखमय व्हावी, घरात आनंद, सुख, समृद्धी, समाधान नांदावं यासाठी गुढीला साखरेच्या गाठी लावल्या जातात. त्यासोबतच हा नवीन वर्षातील पहिला दिवस असतो. त्यामुळे आपल्या देवघरातील देवांना सुद्धा या गाठी अर्पण केल्या जातात. तसेच बरेच जण ग्रामदेवतेचे दर्शन घेतात. तर ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी जाताना सुद्धा किंवा मग गावातील कोणत्याही देवांना या दिवशी साखर गाठी अर्पण केल्या जातात. त्यासोबतच बघा, आपल्या घरातील किंवा आजूबाजूंच्या लहान मुलांना या दिवशी साखर गाठी हौसेने घातली जाते आणि त्या गाठी मुलांना खायला सुद्धा लावतात. असे म्हणले जाते की साखर गाठी खाल्ल्याने उष्णता कमी होते आणि तसेच येणारा उन्हाळा बाधत नाही, म्हणून साखर गाठी हौसेने खाल्ली जाते. अशा प्रकारे या साखर गाठीचं महत्त्व आहे. त्यामुळे गुढीला साखर गाठी अवश्य बांधायची आहे. त्यानंतर या दिवशी गुढीला दाखवायचा मुख्य नैवेद्य म्हणजे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि कडुनिंबाची कोवळी पाने किंवा मग कडुनिंबाला आलेली फुले आणि गूळ हे सर्व मिक्स करून गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. या नैवेद्याचा या दिवशी सर्वात मोठा मान आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला शेवयाचा गोड भाताचा गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दुपारी आपला स्वयंपाक झाल्यानंतर पंचपक्वान्नाचा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे. त्यामध्ये काही ठिकाणी पुरणपोळी बनवतात, काही ठिकाणी श्रीखंडपुरी बनवतात. तुमच्याकडे जी पद्धत आहे ते बनवा, पण गोडाधोडाचा नैवेद्य बनवा. तर बघा, आपल्याला सकाळी गुढी उभारताना गुढीला साखर गाठी बांधायची आहे. त्यानंतर गुढीची पूजा झाल्यानंतर आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि लिंबाचा मोहर किंवा मग लिंबाची कोवळी पाने हे सर्व मिक्स करून नैवेद्य दाखवायचा आहे व घरात सर्वांना प्रसाद म्हणून देखील द्यायचा आहे. आणि नंतर थोड्या वेळाने शेवयाच्या गोड भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि नंतर दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे. तर बघा, तुमच्याकडे पुरणपोळी करत असतील तर पुरणपोळी करा, श्रीखंडपुरी करत असतील तर ते करा. तुमच्याकडे जी काही पद्धत आहे ते तुम्ही बनवू शकता. फक्त गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला गुढीसाठी बनवायचा आहे.
तर बघा, सर्वात प्रथम आपल्याला गुढीला साखरगाठी बांधायची आहे. त्यानंतर आपल्याला हरभऱ्याची भिजवलेली डाळ, गूळ आणि लिंबाचे मोहर किंवा मग लिंबाचे पाने अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंबर 3 मध्ये आपल्याला गोड शेवयाचा भात दाखवायचा आहे आणि नंबर 4 मध्ये आपल्याला पुरणपोळी, श्रीखंडपुरी अशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 नैवेद्य गुढीला दाखवायचे आहेत. पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला साखरगाठी नक्की बांधायची आहे. त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची पाने यांचं मिश्रण देखील आपल्याला गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचाच आहे आणि पुरणपोळीचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचाच आहे. अशा प्रकारे हे सर्व नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचेच आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल तुम्ही त्या पद्धतीने गुढीला नैवेद्य दाखवा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.